निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेचा आज मुंबईत सत्याचा मोर्चा। निवडणुकीतील गैरव्यवहार, मतांमधील घोळ आणि मतचोरी विरोधात विरोधकांचा एल्गार। सत्याच्या मोर्चाला काही तास शिल्लक, मात्र अद्यापही पोलिसांकडून परवानगी नाही। पोलिसांच्या कारवाईला सामोरं जाऊ बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी आणि मनसेच्या संयुक्त मोर्चाबाबत काँग्रेसची सावध भूमिका। बिहार विधानसभेच्या निवडणुकांमुळे राज ठाकरेंसोबत जाण्यास काँग्रेसला अडचण असल्याची चर्चा। विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपा आंदोलनानंच प्रत्युत्तर देणार। गिरगाव चौपाटीवर आज भाजपचं मूक आंदोलन। अमित साटम, मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार। राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा तर शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष। भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य। नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्ह। कर्जमाफी संदर्भात अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य। सगळंच फुकटात कसं मिळणार, तुम्ही थोडे थोडे पैसे परत करा। अजित पवारांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड। रोहित आर्य 3 महिन्यांपासून मुलांच्या अपहरणाचा कट आखत असल्याचा संशय। अ वेनसडे या चित्रपटातील काल्पनिक कथा प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांना पोलिसांनी अडवलं। बेळगावातील काळा दिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना मज्जाव। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली।